नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि इथला ॲड्रेस सांगा. माझं नाव जाधव सतीश राजाराम, राहणार बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ओके. आता हे झाडं किती तुमच्या इथे? हे 471 झाड आहेत. ओके. किती दिवसात झाली बाग आता ही? हे आता 17 महिन्याची बाग झालेली आहे. म्हणजे आता ह्या मोमेंटला 17 महिन्याची? ह्या मोमेंटला 17 महिन्याची आहे. म्हणजे हे जे सेटिंग आहे हे किती महिन्याचं आहे? हे आता 5 महिन्याच्या आसपास आहे. या 5 महिन्याचं आहे साधारणतः. म्हणजे तुम्ही कमी वयामध्ये बाग धरलेली? हो, कमी वयामध्ये. ओके. साधारण याला तुम्ही याच्यामध्ये कुठले टेक्नॉलॉजी काय वापरताय सध्या? याच्यामध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतोय. त्याचबरोबर वरून फ्रूट चार्जर, हां, फ्लावर चार्जर, हां, हे सगळे प्रोडक्ट वापरतोय. अच्छा. सेटिंग वगैरे म्हणजे तुम्ही सगळे फ्लावर चार्जर वगैरे सगळे वापरले? सगळे पहिल्यापासून फ्लावर चार्जर हे वापरतो. ओके. म्हणजे ते क्वालिटी वगैरे तुम्हाला त्याच्यामुळे चांगली दिसते? हो हो, नक्कीच. ओके ओके. मला एक सांगा, त्याचं तुम्हाला म्हणजे सुरुवाती स्टार्टपासून वापरताय का? हो, पहिल्या दिवसापासून याला सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीची. वय तर अतिशय कमी आहे तुमच्या झाडाचं. ज्यावेळेस धरली होती त्यावेळेस 13 महिन्याची फक्त बाग होती. हां. आणि तुम्ही साईज जर पाहिली हे तर समोर बघा साईज, तर आताच तुमची 300 ग्रामची असतात. 200-250 300 ग्रामच्या आसपास आहे. किती महिन्यामध्ये? ही आता 5 महिन्यामध्ये. 5 महिन्यामध्ये, बरोबर आहे ना? हो. आता मला एक सांगा अजून की तुम्ही या बागेमध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम जाणवतोय की थोडेसे काही फळं कडक झाली? हो, काय फरक झाले. तुम्हाला असं वाटलं की हे सॉइल चार्जरचे काही फवारे आहे त्याच्यामुळे झाले की काय? तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, बरोबर ना? हो, नक्की. आता एवढं छान सेटिंग आहे, सगळं चांगलं आहे, तरी पण या फळांमध्ये काही ठिकाणी तुम्हाला जे खराब काही स्क्रॅचेस दिसतात किंवा कडकपणा जो आहे काय आहे त्याचं तुम्हाला आता आपण चर्चा केली, काय जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये? स्करच्या केल्यानंतर असं जाणवलं की काय फळांना ते हा प्रकार वाटतोय. म्हणजे काही लक्षण दिसले, कारण शोधले आपण, तर कारण शोधल्यानंतर असं लक्षात आलं की बुरशीनाशकांचा वापर प्रमाण जास्त झालं. जे काय 22 टीन ते मग आमचं जर एवढं शेड्यूल आहे व्यवस्थित सगळं सॉइल चार्जरचं, मग तुम्ही ते शेड्यूल का नाही वापरलं समजा? ते वापरण्यात तुमच्याकडे ऑलरेडी कुणीतरी आहे? हो, कन्सल्टंट आहेत. कन्सल्टंटनी ज्या पद्धतीने सांगितलं काय मारलं तुम्ही आता? याच्या अगोदरची फवारणी होती ती ब्ल्यू कॉपरची होती. आणि त्याच्या अगोदर M45, त्याच्या पूर्वी 22 टीन. 22 टीन तुम्ही किती 2 वेळा 22 टीन मारलं होतं. म्हणजे 2 वेळा तुम्ही 22 टीन या बागेला घेतलंय? हो. जो कडकपणा जो आलेला आहे पानांमध्ये आणि झाडांमध्ये, फळांमध्ये आलेला आहे, तो कडकपणा येण्याचं कारणच ते 22 टीनचं आहे. 22 टीनचं आहे. किंवा इतर जे तुम्ही आता बघताय कंडिशन की फळं वगैरे एवढी चांगली आहे, सेटिंग चांगलं आहे, साईज चांगली होते, फक्त जो कडकपणा जो आलेला आहे त्याच्यामुळे त्याची स्किन एकदम रफ झाली, रफ आणि काही ठिकाणी त्याला म्हणजे नुकसान दिसतंय. हो, नक्कीच. म्हणजे अनावश्यक ज्या फवारण्या नाही करायला पाहिजे, आम्ही नेहमी सांगतो शेतकऱ्यांना, त्या फवारण्या झाल्या तुमच्याकडनं झालेले. म्हणजे आता हे असं झालंय की तुम्हाला गरज नसताना तुम्ही अपवाद ओढून घेतलेला आहे. हो. म्हणजे मग काय वाटतं तुम्हाला? नेहमी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही हे करू नका, विनाकारण फालतू खर्च करू नका आणि विनाकारण फवारण्या करू नका. हे जे डाग दिसत आहे हे सनबर्निंग नाही आहे, तेलाची प्राथमिक अवस्था आहे ही. अच्छा. आणि हे तुम्ही जर म्हणजे याचं जर प्रमाण जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवलं, म्हणजे तुम्ही जर फवारण्या तुमच्या जर आटोक्यात नाही ठेवल्या, म्हणजे हे असं झालंय की पैसे घालून आजार बोलून घेतलेले आहे. बरोबर आहे. मग ह्या प्रकारे जर चुकीच्या फवारण्या तुम्ही जर करत राहिले तर तिथे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी नाही, ब्रह्मदेव आला तरी काय करणार आहे? बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी वापरली, ही सगळ्यात सुंदर रिझल्ट भेटले. जसे रासायनिकच्या फवारण्या चालू झाल्या गरज नसताना, त्याच्यामुळे हा प्रकार थोडासा जाणवायला लागलाय. प्राथमिक स्टेजला आहे आता सध्या. म्हणजे तो जागेवर थांबू शकतो. तुम्ही सगळ्या फवारण्या बंद केल्या पाहिजे. करेक्ट. ओके. चालेल, ठीक आहे. मग तुम्ही यातून तुमच्या अनुभवातून काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? अनुभवातून हेच सांगेल सगळ्या शेतकऱ्यांना, सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी सगळ्यात सुंदर तुम्ही आता आमच्याबरोबर फिरताय सगळ्या बागा, काय दिसतं तुम्हाला एकंदरीत तुमच्याच गावामध्ये? आमच्याच गावामध्ये जिथंही आम्ही सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी वापरतो तिथली सगळ्यात सुंदर, आणि त्याची झाडाची कॅनोपी असेल, पानांची किंवा फळांची साईज असेल कमी, आणि प्रॉब्लेम कुठंच नाहीये. कमी वेळामध्ये जास्त साईज मिळाली दिसते. पण इथं तुम्ही इथे जे आता समजा जी परिस्थिती पाहतोय आपण, हे विनाकारण त्रास सोडून घेतला? हो, नक्की. कन्सल्टंट ठेवला गेला आणि त्याच्या सल्ल्यामुळे अनावश्यक फवारण्या घेतल्या गेल्या. ओके, ठीक आहे. अजून ते आपण रिकवर करू शकतो आणि तुम्ही जर थोडी जर प्लॅनिंग केलं तर नक्की ते रिकवर होऊ शकतो. नक्की. ओके.